नमस्कार. गुढीपाडव्याचे तुमकां सगळ्यांक म्हणभुनीत परबीं. गुढीपाडवो हो आमच्या हिंदू धर्माचो एक म्हत्वाचो असो सण. गुढीपाडव्याच्या दिसा एक नवीन वर्स चालू जाता आणि म्हणूनच आमी ह्या गुढीपाडव्याचे महत्व जाणून घेवपा खातीर आमच्या वांगडा आयज आसा बाळकृष्ण घाडगे हे भट आमच्या वांगडा आसात. सर, जरा गुढीपाडव्याचं महत्व आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का? नमस्कार. गुढीपाडव्याच्या या दिवशी प्रथम गजाननाचं स्मरण केलं जातं. सजती सुंदरो वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासरमणिर्वतमसाम राशीन नाशयती विघ्नानाम. याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर तिमिर समूह म्हणजे अंधकाराचा जसा नाश होतो तसा ह्या गजाननाच्या स्मरणाने सर्व विघ्नांचा नाश होतो. हे गणपती स्मरण आहे. तर गुढीपाडवा ज्या दिवशी ब्रह्म्याने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे चैत्र पाडवा. रामाने रावणावर विजय मिळवला तो दिवस हा गुढीपाडवा. रामाने वालीचा वध केला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. आणि रामाने रावणावर विजय मिळवून तो पुन्हा अयोध्येत प्रवेश केला तेव्हा सर्व नगरजनांनी गुढ्या तोरणं उभारून आपल्या राजाचं स्वागत केलं. तो गुढीपाडवा. आणि शालिवाहन राजाने आपल्या शत्रूवर विजय मिळवून शालिवाहन शक हे हिंदू संस्कृतीनुसार कालगणना ही तेव्हापासून सुरू झाली. तो हा विजय दिवस. तर त्या विजय दिवसाचं आम्ही उत्सव जो करतो त्यावेळी गुढी हे ब्रह्माचं स्वरूप आहे, विजयाचं स्वरूप आहे. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु ह्या मंत्राने म्हणजे आपल्या घरात ह्या येणाऱ्या पुढच्या पूर्ण संवत्सरात मंगलप्रद सगळ्या घटना घडाव्यात अशी म्हणून आम्ही त्या ब्रह्मध्वजाची प्रार्थना करतो. कोवळ्या कडुलिंबाचा पानं पुष्पासहित ती चिंचेच्या गोळात कालवून त्याचं भक्षण करावं आणि ते रोगनाशासाठी रोगशांतीसाठी भक्षण करावं असं आमचं शास्त्र सांगतं. त्यानुसार आम्ही ते सकाळी उठल्यानंतर अगोदर ते भक्षण करतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतू सुरू होतो. आमचे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जे 6 ऋतू आहेत त्यातला पहिला ऋतू हा वसंत ऋतू. वसंत ऋतूत आमचं आगमन होतं. वसंत ऋतूचं आगमन होतं. झाडांना नवीन पालवी फुटते, नवीन अंकुर येतात. हे शुभसूचक आहे. याच्या अगोदर जो ऋतू असतो तो शिशिर ऋतू. माघ आणि फाल्गुन 2 महिने आहेत. या 2 महिन्यात हे पानगळती सुरू असते, पानं झडतात आणि ह्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पुन्हा नवीन पालवी येते. आणि हे सगळं शुभसूचक. आणि आता जे येणारं वर्ष आहे ह्या वर्षाला शुभकृत नाम असं नाव आहे. या गुढीपाडव्याबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे नारदाचे मानसपुत्र हे 60 मानसपुत्र आहेत. तर त्या 60ही मानसपुत्रांचं म्हणजे ही 60 संवत्सर, ही 60 संवत्सराची प्रत्येक वर्षाची, संवत्सर म्हणजे वर्ष, या प्रत्येक वर्षाची सुरुवात ही चैत्र पाडव्याला होते. तर ह्या चैत्र पाडव्याची आम्ही आमचं पूर्ण वर्ष त्या गणनेनुसार, इंग्रजी गणनेनुसार नव्हे तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे आमचे महिने आहेत. हे 6 ऋतू पुढे येतात. त्या वर्षानुसार हे वर्ष आम्ही साजरा करतो. त्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवाचा. नवीन काही सुरू करणार असेल म्हणजे जशी झाडांना नवीन नवीन पालवी येते
तर त्याप्रमाणे शुभ कार्य सुरू करतात. या चैत्र पाडव्या दिवशी त्या दिवशी नवीन व्यवसाय असो, नवीन वाहन घेणं म्हणून असो, किंवा नवीन गृहप्रवेश असो, या गोष्टी ज्या भरभराटीचं लक्षण आहे. गुढीपाडवा म्हणजे नवीन पालवी येणं म्हणजे हे भरभराटीचं लक्षण आहे. तर त्यानुसार आम्ही तो साजरा करतो. ब्रह्मध्वजाची प्रार्थना करतो आणि काही गावांच्या प्रथेनुसार म्हणा त्यानुसार सकाळी बहुतेक शास्त्रानुसार असं आहे की सकाळी हा गुढी उभारली जाते आणि संध्याकाळी सूर्यास्ता अगोदर काही वेळ ती गुढी पुन्हा पंचोपचार पूजा करून उतरवली जाते. काही जण ती 5 दिवस ठेवतात, 11 दिवस ठेवतात, काही जणांच्या ह्याच्याप्रमाणे. पण शास्त्रानुसार त्याचं असं आहे की आज सकाळी ज्या चैत्र पाडव्या दिवशी सकाळी गुढी उभारली तर संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या वेळी अगोदर ती गुढी आम्ही उतरवावी. तो दिवस जो आहे तो आपल्या कुटुंबियासमवेत आनंदाने घालवावा. पंचांगस्थ गणपतीचं पूजन करावं. देवदेवतांचे, ब्राह्मणाचे, ज्योतिषांचे आशीर्वाद घेऊन ते संवत्सर फल जे पंचांगात दिलेलं असतं ते संवत्सर फल श्रवण करावं, ऐकावं आणि तो दिवस पूर्ण आनंदात घालवावा. असं हे चैत्र पाडव्याचं महत्त्व आहे, गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला गुढीपाडव्याचं महत्त्व सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता यापुढे आम्ही पळयतले की गुढीपाडवो हो आम्ही कसो साजरो करतात आणि गुढी ही आम्ही कशी नेसयतात आणि पुढे ती कशी उभारतात ती आम्ही पळोवन घेऊया. नमस्कार, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज मी तुम्हाला हिंदू वर्ष पद्धतीप्रमाणे गुढी कशी उभारतात ते प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर सर्वप्रथम सकाळी आपण लवकर उठतो आणि आपल्या मुख्य द्वारावर आंबा आणि झेंडूची फुलं यांचं तोरण लावतो. त्यानंतर स्नान वगैरे विधी आटोपून आपण प्रातःसमयी बाहेर म्हणजे आपल्या अंगणात अगदी उंचावर अशी गुढी उभारतो. तर ती गुढी कशी उभारावी आपण आज इथे पाहूया. आपण एक बांबूची काठी घ्यायची आणि त्या बांबूच्या काठीला खाली गंध किंवा पिंजरीच्या बुट्टे काढून त्या काठीला आपण साडी बांधायची आणि ती साडी आपण जी बांधणार आहे ती वापरलेली नसावी, म्हणजे कोरी साडी आपण त्या बांबूला बांधायची. साडी बांधल्यानंतर आपण त्याच्यावर कलश आणि त्या कलशावर स्वस्तिक काढायचं आणि तो कलश आपण त्या बांबूच्या काठीवर असा ठेवायचा. त्यानंतर आपण आंब्याची पानं किंवा आपण टाळा म्हणतो तो आपण बांधायचा. तसेच फुलं पण त्या कलशाला आणि गुढीला वाहायची. फुलं जास्त करून आपल्या बागेतील म्हणजे झेंडूची म्हणा किंवा अबोलीची फुलं असं आपण मुख्य करून गुढीला वाहतो. त्यानंतर आपल्याकडे पूजेचं साहित्य आहे, आपण ते गुढीची पूजा करूया. सर्वप्रथम हळद आणि पिंजर अशी वाहायची. दीप आपला पेटवून घ्यायचा. त्यानंतर फुलं वाहायची. उदबत्ती पेटवून दाखवायची. धूप, दीप आणि डाळ, जिरं,
कडुलिंबाची पानं, गूळ, चिंच असं घालून वाटलेली चटणी आपण नैवेद्य म्हणून गुढीला दाखवायची. अक्षता वाहायच्या. अशा प्रकारे त्या दिवशी गुढीची सकाळी पूजा करायची. खरं म्हणजे आपण जेव्हा बाहेर गुढी उभारतो आपल्या अंगणात, तेव्हा आधी तिथे आपण शेणाने अगदी स्वच्छ सारवून घेतो आणि त्या बाजूने रांगोळी घालून तिथे आपण एक पाट ठेवतो आणि त्या पाटावर पण आपण रांगोळी घालून फुलांनी सजवून अशी आपण गुढी उभारायची आधी तयारी केली जाते. आणि त्यानंतर मग आपण एका स्वच्छ अशा बांबूच्या काठीला आपण ही गुढी बांधतो. ही अशी रांगोळी चैत्र महिना सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून महिना संपेपर्यंत आपण अशी अंगणामध्ये म्हणजे शेणाने आधी सारवून घेतो आणि त्यानंतर आपण हे चैत्रांगण म्हणून आपल्या अंगणात घालतो. सूर्य, चंद्र, दाराला तोरण, स्वस्तिक, गोपद्म, त्यानंतर लक्ष्मीची पावलं, चक्र, शंख, गदा, चक्र, झेंडा आणि तुळस, म्हणजे हे सगळं आपल्या दारामध्ये आहे असं एक पूर्वीपासून लोक मानायचे की चंद्र, सूर्य, तारे हे सगळं आपल्या दारामध्ये आपण त्यांना आणतो असं म्हणून ही एक रांगोळी म्हणजे हा एक आपला संस्कार असं म्हणून आम्ही हे चैत्रांगण त्या चैत्र महिन्यामध्ये पूर्ण दिवस रोज असं दारामध्ये अंगणात आपल्या शेणाने सारवून त्यावर ही रांगोळी घालतो.
पूजा मराठे मॅम, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला आणि प्रेक्षकांना दाखवलं की गुढी कशी उभारायची, गुढी कशी सजवायची आणि त्याचं महत्त्व तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आता आम्ही पहिले की गुढी ही कशी उभी करप, गुढी कशी सजवप. आता आम्ही यापुढे पळयतले की म्हापशा हांगासर दर वर्सा प्रभात फेरीचें आयोजन केलें वता आणि त्या निमतान आम्ही आता उलयतले निवृत्त प्राचार्य अनिल सामंत सर यांच्या कडेन. दर वर्सा आम्ही जाणा की म्हापशा हांगासर गुढीपाडव्याच्या निमतान प्रभात फेरीचें आयोजन केलें वता. आमच्या वांगडा ह्या विशयाचेर आणि प्रभात फेरीचेर जाणून घेवपा खातीर आमच्या वांगडा आयज आसा अनिल सामंत सर. सर, तुमचं ह्या कार्यावळीत स्वागत आहे. किती वर्षां जाली प्रभात फेरीचा कार्यक्रम? हा 18 वर्षापूर्वी कार्यक्रम सुरू झाला आणि आता हे 19वे वर्ष आहे. 19वे वर्ष यावर्षी आम्ही हे गुढीपाडव्याचा सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव सुरू होतो. तर यावर्षी त्याची रचना अशी असते की म्हापशामध्ये वेगवेगळे जे प्रभाग आहेत, कोर्ली, करसवाडा आणि तिथून सगळ्या प्रभात फेरी वेगवेगळ्या ढोल, ताशा, गुढी वगैरे असं घेऊन, बायका पंचारती घेऊन यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण हे म्हापसा मंदिराच्या जवळ होणार. तिथं सगळ्यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर 5:30 वाजता ती प्रभात फेरी सगळ्यांची मिळून अशी म्हापसावासियांची सुरू होते. त्याच्यामध्ये ढोल, ताशा, भजन, गजर असं सगळं हे असतो, पथकं असतात आणि महिला हातामध्ये पंचारती घेऊन चाललेल्या असतात. असं हे अतिशय मंगल वातावरणात म्हापशाच्या मारुती मंदिराच्या मागून ही प्रभात फेरी येणार आणि ती अशी मागून आल्यानंतर पानकरांची जी दुकानं आहेत तिथून ती तिकडच्या मेन तो जो याच्याकडं तारीकडनं रस्ता जो येतो त्या रस्त्याकडनं येऊन तसं पुढे येऊन टॅक्सी स्टँडकडे येऊन तिचं त्या प्रभात फेरीचं विसर्जन होईल आणि तिथं प्रभात फेरी पोचल्यानंतर तिथं प्रकट मोठा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी तिथं प्रकट कार्यक्रम होतो व्यासपीठावर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा असतो की सार्वजनिक गुढी उभारली जाते सगळ्यांचे मिळून आणि ती गुढी उभारल्यानंतर भारतमातेचं पूजन झाल्यानंतर आमची जी यावर्षी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांची समिती निवडलेली आहे आणि त्याच्यामध्ये वैभव राऊळ हा अध्यक्ष आहे आणि कौस्तुभ राऊत हा सचिव आहे त्याचा आणि बाकी सगळी तरुण मुलं मुली याच्यामध्ये आहेत आणि अशी एक 20 जणांची टीम मोठी तयार झालेली आहे. तर ती सगळी व्यासपीठावर असेल आणि त्यानंतर यावर्षी एक मोठं आकर्षण असं की दरवर्षी एक भारतातील चांगला वक्ता या कार्यक्रमासाठी बोलावला जातो. तर यावर्षी उरी सर्जिकल स्ट्राईक नावाचा चित्रपट झाला आणि त्याच्यामध्ये त्यावेळचे संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तर यांचं रोल जो प्ले करणारा साकारणार आहे ते योगेश सोमण हे उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, वक्ते असा म्हणून त्यांचा सगळ्यांना परिचय आहे आणि प्रखर राष्ट्रवादी विचार मांडणारे. तर त्यांचं प्रबोधनपर अशा प्रकारचं भाषण होईल. या कार्यक्रमाचा प्रारंभ ही तनिषा मावजेकरच्या यशस्तवनानं होतं. त्यानंतर दिव्याचारी हे एक वैयक्तिक गीत जे संघाचं गीत असतं ते ती म्हणेल आणि त्याच्यानंतर मग योगेशजी सोमण यांचं भाषण होईल आणि त्याच्यापूर्वी सुरुवातीला प्रास्ताविक हा अध्यक्ष जो आपला आहे वैभव राऊळ त्याचं स्वागत प्रास्ताविक होतं. सार्वजनिक गुढी उभारणे होते, भारतमाता पूजन होतं, वैयक्तिक गीत होतं आणि त्यानंतर योगेश सोमण यांचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं ओजस्वी विचारांचं भाषण होईल आणि त्यानंतर मग आभार प्रदर्शन होईल आणि हा सगळा कार्यक्रम संपेल. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की 18 वर्षापूर्वी म्हापशात सुरू झाला आणि त्याचं अनुकरण गोव्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये झालं. यावर्षी सुद्धा आणखी अनेक नवीन तालुक्यामध्ये हे सार्वजनिक आपल्याकडे पूर्वी कसं होतं घराघरात गुढी उभारणी चालू होतं, सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव नव्हता. याला म्हापशाच्या या प्रभात फेरीला आणि या कार्यक्रमाला महत्त्व की सर्वांचा मिळून असा हा सार्वजनिक गुढी उभारणीचा उत्सव होतो आणि त्याच्यातून एक असं होतं की आपला उत्सव काय, भारतीय विचारांची परंपरा काय याचं एक प्रबोधन होतंच आणि त्यातून एक राष्ट्रवादी विचारांच्या लोकांचं संघटन होतं. हा त्यातला एक महत्त्वाचा आणि हजारो लोक या ठिकाणी केवळ म्हापशातून नव्हे तर त्यांना ऐकण्यासाठी परवरी, पणजी दूरदूरहून लोक मुद्दाम येतात. या दिवशी सगळेजण मुद्दाम भारतीय पारंपरिक वेश परिधान करून त्या प्रभात फेरीमध्ये सामील होतात आणि त्यामुळे धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक
अशा सगळ्या क्षेत्राचे एक प्रबोधन व्हावं आणि त्याला नवी दिशा मिळावी. आज आपण बघतो की बाकी अनेक उत्सवामध्ये विकृतीकडे असं ते जाताना दिसत आहे, तर संस्कृतीकडे वळावं म्हणून हा सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव सगळ्या म्हापसावासियांनी एकत्र येऊन असं याचं आयोजन केलेलं आहे. युवकांचं यामध्ये कितपत योगदान असेल? तर यावेळी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळी समिती जी आहे ती युवकांचीच घेतलेली आहे. 25-30 वर्षापर्यंतची सगळी मुलं कॉलेजमध्ये आणि काम करणारे. तर या निमित्तानं वेगवेगळ्या प्रभागामधले काही मुद्दाम असे 2-2, 3-3 मुलं आणि मुली तरुण निवडलेले आहेत. ते एकत्र आलेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन काही सभा घेतलेल्या आहेत की हा सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव कसा महत्त्वाचा आहे, त्याला कसं येणं आवश्यक आहे, हे त्यांनी सगळं आयोजित केलेलं आहे. त्यामुळे यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मोठं संघटन तरुण करतायत आणि त्यामुळे एक मोठं ज्याला आपण म्हणू की उत्साही असं वातावरण संपूर्ण म्हापसामध्ये पसरलेलं आहे. हजारो लोक याच्यामध्ये सामील होतील आणि हेतू असा आहे की पुढच्या वर्षी 20 वर्ष पूर्ण होत आहे. तर हा 20 वर्षाचा महोत्सव न भूतो भविष्यती असा व्हावा अशी इच्छा आहे आणि म्हणून यावर्षी मुद्दाम तरुणांचा सहभाग त्याच्यामध्ये जास्त असणार आहे.
केरीन आणि आमच्या वांगडा आसा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता योगेश समण सर. सर, तुमचं स्वागत आहे. तुम्ही दिवंगत मनोहर पर्रीकर यांची भूमिका केली आणि त्या आता तुम्ही त्यांच्या भूमीत आहात. कसं वाटतंय? नक्कीच अभिमान वाटतोय. माझ्या स्वतःची त्यांची कधी भेट होऊ शकली नाही, हा माझा योग नव्हता, पण त्यांची भूमिका करायला मिळाली माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि माझ्या मते ते एक आदर्श मुख्यमंत्री होते. माझ्या स्वतःसाठी सुद्धा ते माझे स्वतःचे आदर्श राजकीय राष्ट्रीय नेते होते. आणि त्यांच्या या भूमीमध्ये मला माझे विचार लोकांबरोबर शेअर करता आले, मांडता आलं, याचा मला खूप आनंद वाटतोय मनापासून. त्यांची भूमिका, तुम्ही म्हटलं की तुम्ही त्यांना कधी बघितलं नाही, तर त्यांची भूमिका करताना तुम्हाला कसं काय वाटलं? त्यांची भूमिका करताना मुळात मी त्यांच्यासारखा दिसतो असं दिग्दर्शकाला आणि कास्टिंग डिरेक्टरला वाटलं आणि ते नंतर सिनेमामध्ये पण सिद्ध झालं. सो माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट होती की त्यांची भूमिका करायला मिळते आणि ती अशा सिनेमात करायला मिळते, अशा एका इतिहासाचं कथन करणाऱ्या सिनेमात मिळते की जी भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती, सर्जिकल स्ट्राईक. आणि त्यात मला ही भूमिका करायला मिळाली. त्यातली महत्त्वाची भूमिका त्या संबंध सर्जिकल स्ट्राईकमध्ये डिफेन्स मिनिस्टर म्हणून जी होती ती करायला मिळाली, ही खूप आनंदाची गोष्ट होती. आणि अनुकरण कसं केलं तुम्ही त्यांचं वागणं म्हणा किंवा त्यांचं बोलणं चालणं कसं अनुकरण? तसंच त्या सिनेमामध्ये खूप अनुकरण करावंच लागलं नाही याला, कारण त्यांचे जे अटायर्स होते ते ज्या पद्धतीने कपडे घालायचे किंवा ज्या पद्धतीने देवीचा धागा त्यांच्या हातात असायचा, घड्याळ असायचं, चष्मा असायचा, त्यामुळं माझं 75% काम झालं. आणि टोटल सर्जिकल स्ट्राईकच्या प्लॅनमध्ये डिफेन्स मिनिस्टर वॉज अ सायलेंट लिसनर. म्हणजे प्लॅनिंग हे सगळं अजित डोवालांनी आणि लष्कर प्रमुखांनी केलेलं होतं, पण आपल्या सरकारचा प्रतिनिधी म्हणून, संरक्षण मंत्री म्हणून ते तिथं हजर होते. सो मला त्यासाठी खूप काही काम करावं लागलं नाही, माझ्या चेहऱ्यानेच माझं निम्मं काम केलं. गुढीपाडवा किंवा प्रभात फेरीसारखे जेव्हा कार्यक्रम आयोजित होतात, युवकांचं जेव्हा आपलं योगदान असतं, त्यावेळी अशा प्रकारचं योगदान बघून तुम्ही कसं काय? नाही, हे योगदान खूप गरजेचं आहे आणि ते वाढलेलं ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना आता भारताचा हा नवा इतिहास, नवा भारत जो आता काय म्हणतो हळूहळू जागृत होतो आहे किंवा अनेक गोष्टींमुळे अनेक गोष्टींचे संकेत त्याच्यामध्ये आहेत. जसं मी माझ्या मगाशी भाषणात सांगितलं की द काश्मीर फाईल्स हा सिनेमा चालणं हा सुद्धा एक संकेत आहे आणि तो तरुणांकडनंच मिळालेला आहे. अशा पद्धतीने तरुणांचा सहभाग वाढणं हे भारताला श्रेष्ठत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने पहिली पावलं आहेत असं वाटतं. आजच्या दिवसासाठी लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? काय लोकांना आज संदेश देणार आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये आणि याच्यामध्ये तर ही गुढीपाडवा आणि हे साजरं करतोच, पण आपण सार्वजनिक गुढी उभारलेली आहे आणि ती या राष्ट्राप्रती आपली काही जबाबदारी आहे, आपलं काही कर्तव्य आहे हे लक्षात ठेवूनच ही उभारलेली आहे आणि त्याप्रमाणेच आपण विचार केला पाहिजे असं मला. धन्यवाद.